कंप्लेंट दिली तरी लवकर कोण नाही आलं तर आम्ही माझे मिस्टर स्वतःहून काढतात आणि आमचे पण मिस्टर काढतात. आम्ही एवढे 4-5 घर सगळे मिळून हे सगळं सारखं आपले पालिकेच्या लोकांनी ती ड्रेनेज लाईन तुम्ही बघू शकता चोकअप झाली होती, ती साफ करण्यात आलेली आहे. आणि कंप्लेंट दिली तरी लवकर कोण नाही आलं तर आम्ही माझे मिस्टर स्वतःहून काढतात. आणि आमचे पण मिस्टर काढतात. आम्ही एवढे 4-5 घर सगळे मिळून हे सगळं सारखं त्रास आहे, सारखा त्रास आहे. तुम्ही बघू शकता इथे लहान लहान मुलं लेकरं एवढे आहेत आजारी वगैरे होण्याची शक्यता आहे. पालिकेने त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि हे जे ड्रेनेजची आपण जी मागणी केलेली आहे की हे ड्रेनेज डायरेक्ट भिंतीला पलीकडे अटॅच करावी, ही आमची मागणी आहे. तर ह्या लोकांनी बऱ्याच लोकांनी सह्या दिलेल्या आहेत. बाकींच्या सह्या घेऊन पालिकेला विनंती, जो आलेला फंड आहे त्याच्यामध्ये काम करून दिलं पाहिजे. कारण अक्षरशः संडासचं पाणी यांनी झाडून साफ केलं. साफ करतो. तुम्ही साफ करता? हा, पूर्ण इथून ते पूर्ण त्या टोकापर्यंत पूर्ण पाणी असं गुघाण जात. नमस्कार, मी सचिन भोसले. आपण वॉर्ड ऑफिसला विनंती केली होती की नदीच्या बाजूला एक ड्रेनेज चोक झालेलं आहे, ते साफ करून द्यावं. तर साहेबांनी अर्जंटमध्ये त्यांचे पदाधिकारी पाठवलेले आहेत ते ड्रेनेज चोक साफ करण्यासाठी. पण आपण पालिकेला एक पत्र दिलेलं आहे की हे ज्या लाईनी आहेत, ज्या ड्रेनेजवरती घर आहेत किंवा भिंतीवरती घर आहेत, त्या लाईनींचं ड्रेनेज डायरेक्ट भिंतीच्या पलीकडे जॉईंट करावं. ते करून घेऊयात. पण सध्या नागरिकांना अडचण आहे की आपण सॉल्व्ह करून घेऊ. धन्यवाद. तर बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर आपले पालिकेच्या लोकांनी ती ड्रेनेज लाईन तुम्ही बघू शकता चोकअप झाली होती, ती साफ करण्यात आलेली आहे. पालिकेचे आभार, कुताळ साहेबांचे आभार. पण मेन मुद्दा असा आहे की याच्यामध्ये माती दगडी पण आलेले आहेत वाहून. तर नागरिकांनी लक्ष द्यावं. माती दगडी, ते क्रिकेट घालण्याचा चेंडू, अशा बऱ्याच वस्तू आलेल्या आहेत वाहून. तर ते नका टाकू किंवा येऊन न देण्यासाठी काहीतरी जाळी वगैरे लावा, जेणेकरून ह्यांना पण त्रास होणार नाही. ते बघू शकता बरेच दिवस झाले ती चोक होती. तर आपण पालिकेचे आभार मानूयात. धन्यवाद. तसेच आपले पालिकेचे कर्मचारी आहेत त्यांचे बी आभार. थँक्यू दादा.